आज आपण बनवूया आवळ्याचा मुरब्बा। त्यासाठी सर्वप्रथम मी आवळे धुवून वाफवून घ्यायचे आवळे। आवळा शिजला की नाही त्यासाठी काटे चमच्याचा उपयोग करूया आपण। आपले आवळे चांगले वाफवून झालेत। आता काटे चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला सगळीकडे छिद्रे पाडून घेऊया। छिद्रे पाडल्यामुळे साखरेचा पाक त्यात चांगला जातो, आतमध्ये मुरला जातो तो। आवळे आपले चांगले शिजलेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व आवळ्यांना छिद्रे पाडून घेऊया। ह्याच्यात तुम्ही फोडी पण करू शकता, पण मी अख्खेच टाकलेत। आता सर्व आवळ्यांना आपल्याला झालेत सगळे छिद्रे पाडून। आता आपण त्यात साखर टाकणार आहोत। साखर चांगली विघळून घ्यायची। गॅस मंद आचेवरच ठेवायचे। तुम्ही बघू शकता साखर चांगली आपली विरघळली आहे। साखर आता पूर्णपणे विरघळून गेली आपली आणि पाक पण घट्ट व्हायला लागलाय। त्यात थोडी विलायची टाकायची। तुम्ही त्यात लिंबूचा रस पण टाकू शकता। तुम्ही जर साखरेच्या ऐवजी गूळ जरी वापरले तरी चालेल, पण मी ह्याच्यामध्ये साखर वापरली आहे। तुम्ही बघू शकता आता हे चांगलं झालेलं आहे। साखरेचा पाक चांगला त्याच्यात गेला आहे। आवळा आपला चांगला शिजला आहे। साखरेच्या पाकाला एक तार आली पाहिजे। साखरेचा पाक चांगला घट्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता तो पाण्यासारखा पडत नाही आहे। हाताने पण तुम्ही चेक करू शकता। एक तार आपली आली आहे। आता ते बनवलेले सर्व आपण थंड होऊन द्यायचे। एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचे। तो पाक त्यात बरणीत ओतून द्यायचे, जेणेकरून काही राहिले असेल तर ते पाक त्यात जाईल। आपला आता आवळ्याचा मुरब्बा चांगला झालेला आहे। हे वर्षभरही टिकू शकतं। तयार आहे आवळ्याचा मुरब्बा।